राज्याला आज आणि उद्याही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। आज 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय। बोरिवली, दहिसर, खोपोली, उरण भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। मुंबईत पुढील 36 ते 48 तासात वळीवाच्या पावसाची शक्यता आहे। यावेळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केलाय। एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणाऱ्या देशामध्ये चटका वाढणार असून एप्रिल ते जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागल्यामुळे एका दिवसातच तापमानात 4 अंशांनी वाढ झाली आहे। मुंबईचा पारा 37 अंशांवरती गेल्यामुळे तीव्र उकाडा जाणवतोय, त्यामुळे मुंबईकर गरमीनं हैराण झालेत। श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम राबवण्यात आला। या विशेष उपक्रमांतर्गत मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूचं वाटप करण्यात आलं। उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात 500 प्रसाद पेट्यांची विक्री झाली। भाजप आमदार सुभाष देशमुखांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेड्यू ठोकलाय। कोण माझ्यासोबत आलं तर त्यांच्यासोबत, नाही आलं तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असा इशारा भाजप आमदार सुभाष देशमुखांनी स्वपक्षातल्या नेत्यांना दिला। तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळ्यातील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 12 तारखेपासून सुरू होते। या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं 15 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून त्याच दृष्टीनं पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला। पुणे शहरातील अशुद्ध पाणी पुरवठ्याविरोधात मनसेनं महापालिकेत आंदोलन केलं। कोंढवा खुर्द भागामध्ये गेल्या 1 महिन्यापासून ड्रेनेज मिश्रित पाणी हे नागरिकांना मिळत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्चमध्ये राबवलेल्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये तब्बल 11,255 आजारी मुलं आढळली आहेत। आरबीएसके कार्यरत पथकातील यातील 9,539 मुलांवरती तातडीनं औषधोपचार केलेत तर 4,462 मुलांना सरकारी रुग्णालयात संदर्भ सेवा दिली आहे। उजनी धरणाच्या परिसरात फेब्रुवारीत तब्बल 18,756 पक्षी आढळलेत। वनविभाग आणि वाईल्ड रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये पक्षी गणना करण्यात आली। या गणनेत काही दुर्मिळ प्रजातींसह बॅलियन स्क्रेक आणि जॅकस्नाईप सारखे पक्षी सुद्धा आढळलेत। मावळमधील वडेश्वर गावचं ग्रामदैवत कुलस्वामिनी सटवाई देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। सटवाईवाडीतल्या डोंगरावरती असलेल्या मंदिरामध्ये नवजात बालकांना घेऊन जाण्याची परंपरा आहे। नवरात्रोत्सवात 9 दिवस भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात। मावळमध्ये अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून 22 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला। आरोपीनं धारदार कोयत्यानं युवकाच्या मानेवरती वार करत त्याचा जीव घेतला। मावळच्या कान्हेफाटा भागातली ही धक्कादायक घटना आहे। या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। जळगावातील नारळी आणि उतावळी या दोन्ही नदीच्या संगमावरती 2019 मध्ये बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात संपूर्ण गाळ साचलाय, त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे। बंधाऱ्यात पाणी साचत नसल्यामुळे परिसरातील विहिरींची पातळी खोलवर जाते, त्यामुळे बंधाऱ्यातनं गाळ काढण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। कराड पालिकेचे तत्कालीन फरार मुख्याधिकारी शंकर खंदारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय। कराड पालिकेतनं कार्यमुक्त झाल्यानंतरही एका इमारत बांधकाम परवान्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी 5 लाख रुपये लाच घेण्यात आली। या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांचा 4घांवरती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून शंकर खंदारे फरार आहे। 17व्या राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धा भुवनेश्वर, ओडिशा इथे पार पडल्या। यात महाराष्ट्र संघानं उत्तम कामगिरी केली। बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 मुलींनी उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलं। बुलढाणा जिल्ह्याच्या गिरोली खुर्दमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला। या प्रकरणी 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची कबुली मुख्य आरोपीनं पोलिसांना दिली। गावातल्याच व्यक्तीनं पोलीस कर्मचाऱ्याला या हत्येची सुपारी दिली होती। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनं पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यासाठी नागरिकांना घर बसल्या तक्रार करण्यासाठी QR कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ही तक्रार कोणत्या कार्यालयात प्रलंबित आहे याचा आढावा घेता येणार आहे। याकरता महानगरपालिकेनं संकेतस्थळ सुद्धा सुरू केलंय। श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य पीठ असलेल्या वटवृक्ष मंदिरात तब्बल 2,49,267 स्वामी भक्तांनी मनोभावे दर्शन घेतलं। याची नोंद नगरपालिकेने यंदा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अत्याधुनिक कॅमेरा लावून केली। यातून भाविकांची गणना करण्यात आली।
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार वर्षभरात राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील 3 लाख शिधापत्रिकाधारक तर अंत्योदय अन्न योजनेच्या 50,000हून अधिक शिधापत्रिकाधारकांच्या संख्येत घट झाली आहे. दुसरीकडे केशरी शिधापत्रिकाधारकांच्या संख्येत 16 लाखांची वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल 388 उमेदवारांचे काही अर्ज छाननीमध्ये वैध ठरले तर 41 अर्ज अवैध ठरलेत. माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून आज उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं सुपर टॅक्स रद्द करत शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा दिलाय. व्यावसायिकांना भरावा लागणारा सुपर टॅक्स 113% आता सरसकट 64% आलाय. त्यामुळे सेकंड अग्रीमेंट बंद शोधली जाणारी पळवाट बंद होऊन व्यवहारांमध्ये पारदर्शीपणा येणार आहे. सांगलीमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली 82 कोटी झाली आहे, मात्र तरी देखील थकबाकी 155 कोटी रुपयांवरती गेली आहे. थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर उभं आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. अशातच नागपूरमध्ये लाल कांद्याला 1,600 रुपये तर हिंगणा बाजारात 2,000 रुपयांचा दर मिळालाय. उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 1,300 रुपयांचा दर मिळतोय. कफपरे ते आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बांदा कॉलनी मेट्रो स्थानकाचा एक प्रवेशद्वार 7 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. उत्तर भारतीय संघाजवळील B1 हे प्रवेशद्वार बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या 2 वर्षांपासून मुंबईत सुरू असलेला मालमत्ता खरेदीचा धमाका मार्च महिन्यात सुद्धा कायम होता. मार्च महिन्यात मुंबईमध्ये एकूण 15,603 मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत. याद्वारे राज्य सरकारला 1,597 कोटींचा महसूल प्राप्त झालाय. तर गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये मालमत्तांच्या नोंदणीत 10.3% वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,198 कोटी 5 लाख रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर जमा करण्यात यश आलंय. महापालिकेच्या एकूण उद्दिष्टाच्या 99.97% कर संकलन झालंय. याआधी 2021-22 मध्ये 5,791.68 कोटी सर्वाधिक मालमत्ता कर संकलित झाला होता. मायानगरी मुंबई शहरात आणि उपनगरात 3,925 इतकी बालकं गंभीर कुपोषित असल्याचं समोर आलंय. तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 16,420 इतकी आहे. यावरून मुंबईत सुद्धा कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. ठाणे महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपाच्या भांडवली कामांसाठी राज्य सरकारनं बिनव्याजी 115 कोटींचं कर्ज मंजूर केलंय. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेला आता दिलासा मिळालाय. तसंच यातून केलेल्या विकास कामांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली. यूजीसीनं देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांना पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये मिळवाव्या लागणाऱ्या एकूण क्रेडिटपैकी कमीत कमी 5% क्रेडिट हे IKS अभ्यासक्रमाचे असावेत, असे देखील यूजीसीनं सांगितले. तसंच केंद्रीय पातळीवरती यासाठी रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नात 15% वाढ झाली आहे. पूजा, देणगी, लाडू, नारळवडी या संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनामुळे 2024-25चा वार्षिक उत्पन्न विक्रमी 133 कोटींच्या घरात गेलंय. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधारांपैकी एक असलेल्या टायगर मेमन आणि कुटुंबाच्या 14 मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारला द्या, असे आदेश विशेष न्यायालयानं मंगळवारी दिलेत. टाडा न्यायालयाच्या आदेशानंतर 1994 पासून या मालमत्ता उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात आहेत. बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत राज्यात 12,338 बालमृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं महावितरणच्या बहुवार्षिक वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावरती आदेश देत ग्राहकांना दिलासा दिलाय. परंतु महावितरणनं सुचवलेल्या वीज दर कपातीपेक्षा तुलनेनं अधिक कपात झाल्यामुळे ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडण्याची चिन्ह आहेत. हे संभाव्य संकट टाळण्यासाठी महावितरण वीज नियामक आयोगाकडे फेर याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळते. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये सध्या पुढील 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. अशातच कोपर खैरण्यातील अनेक वसाहतींना अनियमित दाबाने पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे अनेकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती CACचा हवाला देऊन असा दावा करण्यात आलाय की त्यांच्या अभ्यास अहवालात ब्रेडच्या 84% नमुन्यामध्ये अशी रसायनं आढळली आहेत जी कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात. मात्र हा दावा खोटा आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ अलीकडील नाही तर 2016चा आहे. शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलत चालली आहे. जर्मनी, रशिया, फ्रान्स, आयर्लंड आणि न्यूझीलंडमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे.
तापमानवाढीमुळे मार्च महिन्यात देशभरातील विजेचा वापर वार्षिक आधारावरती 60% वाढून 148.48 अब्ज युनिट इतका झालाय. मागील वर्षी मार्चमध्ये विजेचा वापर 138.95 अब्ज युनिट इतका होता. कर्मचारी भविष्य निधीच्या अग्रिम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी असलेली सध्याची 1 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्याच्या प्रस्तावाला ईपीएफओनं मंजुरी दिली आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. एएससी व्यवस्थेला ऑटो क्लेम असं देखील म्हटलं जातं आणि याच नावानंच ही यंत्रणा लोकप्रिय झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा चलनातनं बाद केल्या. दरम्यान आतापर्यंत 98.21% नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या, तर केवळ 6366 कोटी किमतीच्या 2000 रुपयांच्या नोटा अद्याप लोकांच्याच जवळ असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीनं देण्यात आली आहे. चेन्नईच्या बाजारपेठेत बंदी घालण्यात आलेल्या चीनी लसूण विक्रीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. तामिळनाडू सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगण्यात आलंय, असे मंगळवारी संसदेत सांगण्यात आलं. तर महसूल गुप्तचर संचालनालयानं 2024-25 दरम्यान 560 टन चीनी लसूण जप्त केला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाची यूपीआय आणि ऑनलाईन बँकिंग सेवा मंगळवारी ठप्प झाली होती. दिवसभर 5000पेक्षा जास्त नागरिकांनी याबाबत अधिकृत तक्रारी दाखल केल्या होत्या. वार्षिक ताळेबंदाचं काम सुरू असल्यामुळे 1 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये ऑनलाईन बँकिंग सेवा चालणार नाही, असं एसबीआयनं एक्सवरती पोस्ट करत सांगितलंय. रस्त्याच्या कडेला पदपथ आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी गाडी उभी करणं यापुढे वाहन चालकांना चांगलंच महागात पडणार आहे. नो पार्किंगच्या वाहतूक दंडाचा पालिका सुद्धा अशा प्रकारे गाड्या उभ्या करणाऱ्यांकडनं 2000 रुपये दंड वसूल करणार आहे. मार्च महिन्यात एकूण देशाचं जीएसटी संकलन 9.9% वाढून 1.96 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलंय. देशांतर्गत व्यवहारांमधनं जीएसटी महसूल 81.49 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये सध्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत नवी मुंबईकरांना पाण्याचं काही टेन्शन नाही. तरी देखील पाण्याचा जपून वापर करा असं आवाहन पालिकेनं केलंय. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 620 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यात फार्मासिस्ट पदासाठी अनुभवाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे डी फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पेण तालुक्यातली अनेक गावं तहानेनं व्याकुळ झाली. सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सद्यस्थितीत 22 टंचाईग्रस्त गावं 108 वाड्यांवरती वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग काम पूर्ण झालंय. त्यामुळे आता नवीन विमानांची सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. उन्हाळ्याच्या वेळापत्रकामध्ये इंडिगो एअरलाइन्स आणि स्टार एअरकडनं 3 शहरांसाठी नवीन उड्डाणं सुरू करण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या तुर्भेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजच्या मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करणारी वाहनं देशातील विविध राज्यांमधून ये जा करतात. या वाहन चालकांना पार्किंग आणि विश्रामगृहाचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे या वाहन चालकांना सुविधा देण्याची मागणी करण्यात येते. दक्षिण मुंबईतील कुपरेस ग्राउंडवरती मुंबईतील पहिलं हॉर्स कॅरोसेल उभारलं जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आणखी एका पर्यटन स्थळाची भर पडणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेनं स्वारस्य निविदा मागवल्या असून पालिका या प्रकल्पासाठी जागा देणार आहे. मुंबईकरांवरती घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उबाठानं विरोध केलाय. धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातल्या निधीतून देवनार कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरनं वेगानं जाणाऱ्या वाहन चालकांनी तिथे आतापर्यंत सुमारे 241 टनांहून जास्त कचरा फेकल्याचं महापालिकेला आढळून आलंय. त्यामुळे मागील आठवड्यामध्ये त्यांनी विशेष मोहीम राबवत कचरा आणि राडारोड्याची विल्हेवाट लावली. मुंबईकरांवरती कचरा संकलन शुल्क लावण्याकरता मुंबई महापालिकेनं नवीन नियमावली तयार केली आहे. आता मुंबईकरांकडून कचरा संकलन हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केलं जाणार आहे. नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केला जाणार असून 31 मे पर्यंत नागरिकांना त्यावरती सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वेग मर्यादा रद्द करणं, रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारखे उपाययोजना केल्या आहेत. तर नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन पार्किंगची सोय योग्य व्यवस्था नसल्यामुळे परराज्यातून येणाऱ्या चालक आणि वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून तिथल्या पार्किंगबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली जाते.
मालमत्ता करातनं नवी मुंबई महानगरपालिकेने इतिहासात प्रथमच विक्रमी 800 कोटींचा महसूल गोळा केलाय. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 900 कोटींचा अंदाज व्यक्त केला होता, पण पालिकेला 805 कोटींचा टप्पा गाठण्यात यश आलंय. पुणे महानगरपालिकेला आर्थिक वर्षातील मिळकत करातनं 2,350 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेला मार्च महिन्यापर्यंत प्रयत्न करावे लागले असून अखेरच्या 10 दिवसात 170 कोटी रुपये मिळालेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ई-ऑफिस या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून झाली. त्यामुळे महापालिकेचं कामकाज कागद विरहित होणार आहे. कागदपत्र डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहेत. राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण दुसरीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या आदिवासी मजुरांचे तब्बल 1,200 कोटी रुपये केंद्र सरकारनं थकवलेत. त्यामुळे या मजूर वर्गाची मोठी आर्थिक कुचंबणा होतीये. रेडी रेकनरच्या दरात तब्बल 5.84% वाढ केल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरांच्या किमतीत 2 ते 2.5 लाखांची भर त्यामुळे पडणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घरं घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोबदेव घाट परिसर पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अशातच कोंढवा पोलिसांनी घाटात मध्यरात्री फिरण्यास आलेल्या सुमारे 40 प्रेमी युगलांवरती कारवाई केली. देशभरात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 13,000 चौरस किलोमीटरपर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिली आहे. दरम्यान 10 राज्यांनी अद्याप जंगलांवरील अतिक्रमणाची माहिती दिलेली नाही. पुण्यातील 33 वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्यानं दुखणं, लघवीला त्रास होणं आणि सातत्यानं मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा त्रास होत होता. तपासणीमध्ये त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळले. खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी थुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे त्याच्यावर उपचार केले. एकीकडे अनेक देश उपासमार आणि युद्धामुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा, नैसर्गिक कारणांमुळे आलेला दुष्काळ तसंच कुपोषणाशी झगडत असताना अर्ध जग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावरती आहे. 2005 पर्यंत जगातील 1/3 लोक लठ्ठ झालेले असतील. लॅन्सेट या आरोग्य शोध पत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासातनं ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अटकेत आहे. इंडिया गॉट लेटंट शोबाबत रणवीर अलाहाबादिया आणि त्याचा साथीदार आशिष चंचलानीला सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. अलाहाबादियाची पासपोर्टची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. जर मागणी मान्य केली तर तपासावरती परिणाम होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. नागपूर हिंसाचारात आरोपी असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नेता हमीद इंजिनियरच्या नियमित जामीन अर्जावरती सायबर पोलिसांनी आक्षेप घेतला. या संदर्भात उद्या सुनावणी पार पडणार आहे. तर कथित मास्टर माइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे. बीडच्या कारागृहातून आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात दाखल करण्यात आलं. बीड कारागृहात वाल्मीकरण आणि गीते गँगमध्ये झालेल्या वादानंतर आठवले गँगला नाशिक कारागृहात हलवण्यात आलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक बांधकाम विभाग आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे. प्रत्यक्ष पाहणी करणं शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी होणार आहे. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. जेजुरी गडावरील भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप माजी प्रमुख विश्वस्तांनी केलाय. जत्रेच्या काळात भंडाऱ्यात मोठी भेसळ होत असून भाविकांच्या आरोग्यावरती तसंच ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडेंनी केलाय.